नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवलं चिकन मोमोज आणि त्याच्यासोबत आपण चटणी पण बनवलं मोमोजची. तर सर्वात आधी आपण इथे चिकन घ्यायचं आहे बारीक कापलेला. एकदम मी बारीक जेवढं तुम्हाला जमेल तेवढं बारीक करू शकता. आणि त्याच्यामध्ये 1 वाटीभर कांदा टाकलेला आहे. ते पण बारीक तुम्हाला जेवढं हवं तेवढं कापावं. आता त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत बारीक कापून. मी इथे 8 पाकळ्या घेतल्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरपूड टाकायचं आहे. मिरपूड टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण अद्रक टाकायचं आहे बारीक कापलेला. मी इथे 1 इंच अद्रकचे तुकडे करून टाकलेले आहे. आता त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण सोया सॉस टाकायचा आहे. सोया सॉस मी इथे 1 चमचा घेतलेला आहे. आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सर्व एकजीव करून एक साईडला झाकून ठेवायचं आहे. आता आपण एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 वाटी मैदा टाकलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. मी इथे 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आणि थोडं पाणी घेऊन हे एकजीव करून घेत आहे. आपण जसं चपातीचं पीठ मळतो तशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ आता मळून झालेलं आहे. आता ह्याच्यावरती कपड्याने झाकून एक साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून पीठ कडक नाही होणार. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 4 टोमॅटो टाकायचे आहेत आणि 4 ते 5 लाल मिरच्या टाकायच्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखटीनुसार लाल मिरच्या घेऊ शकता. आणि 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्याच्यानंतर टोमॅटोचं पेस्ट टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि त्याच्यामध्ये शेजवान चटणी आता मी टाकली आहे. आणि त्याच्यामध्ये थोडासा मसाला टाकायचा आहे. आता सोया सॉस टाकायचा आहे. आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि आता ह्याला चांगलंसं फ्राय होऊन द्यायचं आहे, जेणेकरून जो टोमॅटो आहे त्याचा कच्चापणा निघून जाईल. त्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर थोडीशी टाकून गॅस बंद करायची आहे आणि एक साईडला ठेवून द्यायचं ते. आता जे पीठ आपण मळलेलं होतं ते घ्यायचं आहे आणि असं लाटून घ्यायचं आहे. छोटे छोटे गोळे करून मी त्याचे असे लाटून घेत आहे. तुम्हाला हवं तेवढं पातळ हे करायचं आहे. आता हे बघा लाटून झालेलं आहे. आता आपण एक कॉर्नर पकडून असं त्याला दाबायचं आहे. जसं आपण मोदक दाबतो तशाच पद्धतीने आपण हे कॉर्नर पण एक एक करत दाबायचं आहे. हे बघा आता हे रेडी झालेलं आहे. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. त्याच्यामध्ये आता आपण सारण टाकलेलं आहे. आणि आता हे एक साईडने दाबायचं आहे. असं एक साईडने दाबल्याच्या नंतर मग एक कॉर्नरचं हे पकडून असं थोडं करत प्रेस करत जायचं आहे. पुढच्या बाजूला अशा पद्धतीने प्रेस करत जायचं आहे. तुम्हाला हवं तर आपण जसं मोदक बनवतो तसा शेप पण देऊ शकता. मोमोज आपले सर्व बनवून झाल्याच्या नंतर एका असं जी चाळणी असते त्या चाळणीला तेल लावायचं आहे. आणि तेल लावून झाल्याच्यानंतर आपण गरम पाण्याच्या भांड्यावरती ठेवायचं आहे ती चाळणी. आणि आता त्याच्यामध्ये एक एक करत सर्व मोदक ठेवायचे आहे. हे मोमोज आपण 20 मिनिटं स्टीम करणार आहे. जशा पद्धतीने आपण मोदक स्टीम करतो तशाच पद्धतीने आपण हे मोमोज पण स्टीम करायचे आहे. आणि स्टीम करण्याच्या आधी हे जे मोमोज आहेत त्या मोमोजला खालच्या साईडने आणि वरच्या साईडने दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते चाळणीला चिकटणार नाही. आणि 15 ते 20 मिनिटं हे स्टीम करायचं आहे. आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे.
हे बघा चिकन मोमोज खूप टेस्टी अशी झालेले आहेत आणि घरच्या घरी खूप छान असे बनतात. तर तुम्ही ही रेसिपी माझी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.